नमस्कार मंडळी, आज आपण अशा एक समस्येवर सविस्तर चर्चा करणार आहोत जी आजच्या धावपळीच्या जीवनात लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकालाच कधी ना कधी त्रास देते आणि ती समस्या म्हणजे आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटी। सकाळी उठल्यावर तोंड कडू पडणं, छातीत जळजळ, पोटात आग, आंबट ढेकरा, मळमळ, डोकं जळ वाटणं, काही खाल्लं की लगेच त्रास होणं, हे सगळी लक्षणं तुम्हाला परिचित वाटत असतील तर समजा तुमचं पित्त संतुलन बिघडलेलं आहे। तात्पुरता आराम मिळावा म्हणून अँटासिड घेतात, पण औषध घेतल्यावर काही तास बरे वाटते आणि पुन्हा त्रास सुरू होतो, कारण मूळ कारणावरच आपण काम करत नाही। ॲसिडिटी ही आजारपण नाही तर चुकीच्या सवयीचा परिणाम आहे। वेळेवर न जेवण, चुकीचा आहार, जास्त तिखट तेलकट पदार्थ, ताणतणाव, उशिरा झोपणं या सगळ्यामुळे पचनाची नैसर्गिक शक्ती बिघडते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 असे पदार्थ सांगणार आहे जे औषधासारखे काम करतात। हे पदार्थ रोजच्या आहारात योग्य पद्धतीने घेतले तर ॲसिडिटी हळूहळू नियंत्रणात येऊ शकते। आपल्या शरीरात पचनासाठी ॲसिड आवश्यक असतं, पण जेव्हा हे आम्ल गरजेपेक्षा जास्त तयार होतं तेव्हा समस्या सुरू होते। आयुर्वेदात यालाच पित्ताचं प्रकृत असं म्हटलं जातं। पित्त वाढलं की ते फक्त पोटातच नाही तर संपूर्ण शरीरात उष्णता वाढवतात, त्यामुळे त्वचेची त्रास, केस गळणं, तोंडाला फोड, चिडचिड, झोप न लागणं अशी अनेक लक्षणं दिसू लागतात। म्हणून आम्लपित्तावर उपाय करताना फक्त पोट नव्हे तर पूर्ण शरीराचं संतुलन लक्षात घ्यावं लागतं। मनुका हा असा पदार्थ आहे जो दिसायला साधा आहे पण परिणाम खूप खोलवर करतो। आम्लपित्त असलेल्या व्यक्तींसाठी मनुका म्हणजे नैसर्गिक शीतल औषध आहे। मनुकांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो जो पित्त शांत करतो। हा गोडवा साखरेसारखा हानिकारक नसून शरीराला थंडावा देणारा असतो, त्यामुळे पोटातील जळजळ कमी होते आणि ॲसिडिटीचं प्रमाण संतुलित राहतं। रात्री 8 ते 10 मनुका पाण्यात भिजवून ठेवा। सकाळी त्या मनुक्यासह तेच पाणी उकळून गाळून प्या। हा काढा उपाशीपोटी घेतल्यास पचन संस्थेवर खूप चांगला परिणाम होतो। मनुका ॲसिडिटीसाठी इतका प्रभावी का ठरतात, यामागे एक महत्त्वाचं कारण आहे। मनुका शरीरात गेल्यावर पचन संस्थेतील जास्तीच ॲसिड शोषून घेतात आणि पित्ताचा दाह कमी करतात, त्यामुळे छातीत जळजळ, पोटात आग आणि आंबट ढेकरा यासारखी लक्षणं हळूहळू कमी होऊ लागतात। हा परिणाम लगेच जाणवतो, पण सातत्य ठेवलं तर तो कायमस्वरूपी होतो। आधुनिक पोषणशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर मनुक्यांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम आणि फायबर असतं। हे घटक पोटाच्या आतल्या अस्तराचं संरक्षण करतात। जे लोक सतत अँटासिड घेत असतात त्यांचं पोटाचं अस्तर कमजोर होतं। अशा वेळी मनुका ते अस्तर पुन्हा मजबूत करण्याचं काम करतात। सकाळी उपाशापोटी मनुक्यांचं सूप घेतल्याने दिवसभर पचन सुधारलेलं राहतं। अनेकांना दुपारनंतर पित्त वाढतं कारण सकाळी चुकीचा आहार घेतलेला असतो। मनुका घेतल्यावर मात्र शरीराची उष्णता संतुलित राहते आणि जेवण पचायला मदत होते। ज्यांना ॲसिडिटी सोबत बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, थकवा किंवा चिडचिड जाणवते त्यांच्यासाठी मनुका दुहेरी फायदा देतात, कारण मनुका फक्त पोटावर नाही तर संपूर्ण शरीरावर शीतल आणि पोषणदायक परिणाम करतात। नियमित मनुका घेतल्याने फक्त आम्लपित्त नाही तर बद्धकोष्ठता, थकवा, अशक्तपणा, त्वचेचा कोरडेपणा हेही हळूहळू कमी होतात। त्यामुळे मनुका हा एकाच वेळी अनेक फायदे देणारा पदार्थ आहे। आज आपण जे गहू खातो तो प्रत्येकालाच मानवतोच असं नाही। विशेषतः ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी गहू अनेकदा जड ठरतो। ज्वारी, नाचणी आणि राजगिरा हे धान्य पचनाला हलके, थंड गुणाचे आणि पित्तशामक असतात, त्यामुळे हे धान्य खाल्ल्यावर पोटात जळजळ न होता पचन नीट होतं। ज्वारीमध्ये भरपूर फायबर असतं जे आम्ल शोषून घेण्याचं काम करतं। नाचणी शरीराला थंडावा देते आणि पोटाची आग शांत करते। राजगिरा हा पोटाच्या आतल्या अस्तरावर संरक्षणात्मक थर निर्माण करतो। दररोज एक जेवण तरी या धान्यांपैकी एखाद्यावर आधारित ठेवलं तर आम्लपित्तात खूप फरक जाणवतो। आज अनेक लोकांना वाटतं की पोटाचा त्रास म्हणजे फक्त मसालेदार अन्नामुळे होतो, पण धान्याची निवड सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। गहू पचायला जळ असल्यामुळे पोटात चिकटपणा तयार होतो आणि हाच चिकटपणा आम्लपित्त वाढवतो। म्हणूनच पित्त असताना गव्हाऐवजी पर्याय शोधणं गरजेचं असतं।
ज्वारी आणि नाचणी या धान्यांचा एक मोठा फायदा म्हणजे ती पचनसंस्थेवर ताण टाकत नाही. ही धान्य हळूहळू पचतात, त्यामुळे आम्ल एकदम वाढत नाही. यामुळे पोटात अचानक जळजळ होणं किंवा छातीत आग लागणं टाळता येतं. राजगिरा विशेषतः त्या लोकांसाठी उपयोगी आहे ज्यांना जेवणानंतर लगेच त्रास होतो. राजगिरामध्ये असलेले सूक्ष्म पोषक घटक पोटाच्या आतल्या सूज कमी करतात, त्यामुळे पचनसंस्थेची जखम किंवा दाह भरून यायला मदत होते. जर तुम्ही रोजच्या आहारात किमान एक वेळ तरी या धान्यांचा वापर केला तर शरीराचं पित्त संतुलन आपोआप सुधारायला लागतं. हे धान्य वजन कमी करायला, थकवा कमी करायला आणि ऊर्जा टिकवायला देखील मदत करतात. ॲसिडिटी असताना सगळ्या भाज्या चालतात असं नाही. काही पालेभाज्या जास्त प्रमाणात घेतल्यास पित्त वाढू शकतं. दोडका, भोपळा, तोंडली, गिलकी, कारले यासारखे फळभाज्या पित्त कमी करणाऱ्या असतात. या भाज्या पचायला हलक्या, पाण्याचं प्रमाण जास्त असलेल्या आणि शरीराला थंडावा देणाऱ्या असतात. या भाज्या नियमित खाल्ल्याने पोटातील आम्ल संतुलित राहतं, सूज कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. विशेषतः भोपळा हा आम्लपित्तासाठी अत्यंत उपयोगी मानला जातो. भाजी शिजवताना फार तिखट, फार तेल टाळा. साधी वाफवलेली किंवा थोड्या तुपावर परतलेली भाजी अधिक फायदेशीर ठरते. ॲसिडिटी असताना बहुतेक लोक जास्त भाजी खा असा सल्ला ऐकतात, पण कोणती भाजी खायची हे फार महत्त्वाचं असतं. काही पालेभाज्या शरीरात उष्णता वाढवतात, त्यामुळे त्या जास्त प्रमाणात घेतल्यास पित्त आणखी बळावतं. दोडका, भोपळा, तोंडली यासारख्या फळभाज्या शरीरात थंडावा निर्माण करतात. या भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे पोटातील आम्ल डायल्यूट होतं, म्हणजेच त्याची तीव्रता कमी होते. भोपळा हा तर आम्लपित्तासाठी अत्यंत उपयोगी मानला जातो. भोपळा खाल्ल्याने छातीतील जळजळ कमी होते आणि झोपेचा दर्जा सुधारतो. अनेकांना रात्री पित्त वाढतं, अशा लोकांसाठी भोपळ्याची भाजी रात्रीच्या जेवणात फायदेशीर ठरते. सगळ्या कडधान्याचा परिणाम सारखा नसतो. काही डाळी पचायला जळ असतात आणि पित्त वाढवतात. मूग आणि मसूर या डाळी मात्र ॲसिडिटी असणाऱ्यांसाठी उत्तम असतात. या डाळी लवकर पचतात, आम्ल कमी करतात आणि शरीराला आवश्यक पोषण देतात. मूग डाळ विशेषतः पचनसंस्थेला आराम देते. मसूर डाळ रक्त शुद्धी करते आणि पोटातली जळजळ कमी करते. डाळ शिजवताना फार तिखट मसाले टाळून जिरे, हिंग, धणे यांचा वापर केल्यास डाळ अधिक पचायला सोपी होते. मसूर डाळ रक्तशुद्धी करण्यासाठी ओळखली जाते. जेव्हा शरीरात उष्णता वाढते तेव्हा रक्तामध्येही उष्णतेचे लक्षण दिसतात. मसूर डाळ ही उष्णता कमी करून पित्त शांत करते. डाळ बनवताना फार तिखट फोडणी न देता जिरे, हिंग आणि थोडं तूप वापरल्यास डाळ औषधीसारखी काम करते. अशी डाळ रोज घेतल्याने आम्लपित्त हळूहळू नियंत्रणात येते. सगळ्या डाळी शरीराला सारख्या मानवतातच असं नाही. काही डाळी खाल्ल्यावर लगेच पोट फुगणं, जडपणा आणि पित्त वाढल्यासारखं वाटतं. त्यामुळे आम्लपित्त असताना डाळीची निवड काळजीपूर्वक करावी लागते. मधल्या वेळेला लागणारी भूक ही ॲसिडिटी वाढण्याचं मोठं कारण असते. जर चुकीचा स्नॅक्स घेतला तर बिस्किट्स, चिप्स, नमकीन यांच्याऐवजी लाया हा सर्वोत्तम पर्याय आहे. लाया हलक्या, अल्कलाईन स्वभावाच्या आणि पित्त शांत करणाऱ्या असतात. ज्वारीच्या किंवा साळीच्या लाया थोड्याशा तुपावर परतून किंचित सेंदोफ मीठ घालून खाल्ल्या तर पोट भरलेलं राहतं आणि आम्ल वाढत नाही. लाया खाल्ल्याने भूकही नियंत्रणात राहते आणि पचनसंस्थेला आराम मिळतो. मधल्या वेळेला लागणारी भूक ही आम्लपित्त वाढवणारी सर्वात मोठी चूक असते. जर त्यावेळी चुकीचं खाल्लं गेलं तर उपाशी राहिल्याने आम्ल तयार होतं आणि जंक फूड खाल्ल्याने ते आणखी वाढतं. लाया हा असा स्नॅक्स आहे जो पोट भरतो पण आम्ल वाढवत नाही. लाया हलक्या असल्यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो आणि पोटात जडपणा येत नाही. ज्वारी, साळी किंवा राजगिऱ्याच्या लाया विशेषतः पित्तशामक असतात. या लाया शरीरातील जास्तीची उष्णता शोषून घेतात आणि आम्ल कमी करतात. जर रोज दुपारी किंवा संध्याकाळी लाया खाल्ल्या तर बिस्किट, चिप्स खाण्याची सवय आपोआप कमी होतं. हा छोटासा बदल ॲसिडिटीसाठी खूप मोठा फायदा आहे. मित्रांनो, आम्लपित्तावर कायमचा उपाय औषधात नाही तर आहारात आहे. आज आपण पाहिलं मनुका, ज्वारी, नाचणी, राजगिरा, फळभाज्या, मूग व मसूर, लाया हे 5 पदार्थ नियमितपणे योग्य पद्धतीने घेतले तर आम्लपित्त हळूहळू कमी होऊ शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि स्वतःवर खूप प्रेम करा.